मित्रांनो नमस्कार. मी प्रशांत गुरव कोकणी घर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आलो आहोत एक सुंदर असा फार्म हाऊस पाहण्यासाठी. आजचा आपला फार्म हाऊस तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. 9 एकरमध्ये तुम्हाला आजचा आपला सुंदर असा फार्म हाऊस या ठिकाणी मिळणार आहे. या पूर्ण फार्म हाऊसची माहिती घेण्यापूर्वी तुम्ही कोकणी घर ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आताच न विसरता सबस्क्राईब करा. म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला घर बसल्या सहजरित्या पाहता येतील. तसेच नोटिफिकेशन बेल क्लिक करायला विसरू नका. म्हणजेच येणाऱ्या सर्व प्रॉपर्टीचे व्हिडिओचे अपडेट हे तुम्हाला या ठिकाणी रेग्युलर मिळून जाणार आहेत. मित्रांनो, अत्यंत सुंदर लोकेशनला सुंदर असा फार्म हाऊस तुम्हाला मिळतोय. तब्बल 9 एकरचा हा 7-12 आणि 9 एकरचा हा फार्म हाऊस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. लोकेशन सुंदर आहे. पूर्ण टोटल प्लॉट हा मातीचा आहे, प्युअर मातीचा प्लॉट आहे. त्यामध्ये तुम्हाला 700 वेंगुर्ला 4 आणि वेंगुर्ला 7 जातीच्या काजू मिळणार आहेत. तसेच 100 हापूस आणि इतर तुम्हाला केसर, रत्ना असेल, पायरी असेल, तोतापुरी असेल इत्यादी व्हरायटीची आंब्याची झाडं पाहायला मिळणार आहेत. प्युअर हापूस, रत्नागिरी हापूस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो, आजच्या आपल्या प्लॉटमध्ये साधारणतः तुम्हाला 25 ते 30 माडाची झाडे म्हणजेच नारळाची झाडे पाहायला मिळणार आहेत. तसेच इतर झाडे म्हणजे फणस असेल, तुम्हाला या ठिकाणी कोकम असेल, लिंबू असेल किंवा इतर फळझाडं असतील, चिकू इत्यादी फळझाडेही पाहायला मिळतील. तसेच सुंदर असं छोटंसं या ठिकाणी तुम्हाला घर पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, सुंदर अशी शेतजमीन आहे. टोटल मातीचा प्लॉट आहे. तसेच काही भाग हा मोकळा मालकाने ठेवलेला आहे, ज्यामध्ये तुम्ही पावसाळी शेती करू शकता. म्हणजेच हळद लागवड असेल, तूर लागवड असेल, भातशेती लागवड असेल, तुम्हाला या ठिकाणी त्याचंही उत्पन्न मिळवू शकता असा प्लॉट आहे. आणि मुख्यतः काजू पाहिला तर तुम्हाला साधारणतः एक 7-8 वर्षाच्या हा काजू पाहायला मिळतील. तसेच 10-12 वर्षाची तुम्हाला हापूसची झाडं, काही 15 वर्षाची हापूसची झाडं तुम्हाला पाहायला मिळतील. सुंदर अशी झाडं आहेत आणि सुंदर असं छोटंसं या ठिकाणी तुम्हाला घर पाहायला मिळणार आहे. सुंदर छोटं कोकणी घर या ठिकाणी आहे. आणि मुख्यतः पाण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला बोरवेल मिळणार आहे. बोरवेलचं पाणी या ठिकाणी उपलब्ध आहे. तसेच मित्रांनो, पूर्ण आपल्या प्लॉटला या ठिकाणी 9 एकर प्लॉटला पक्क चिऱ्याचं कंपाऊंड तुम्हाला मिळणार आहे. 9 एकर प्लॉटला टोटल प्लॉटला या ठिकाणी पक्क चिऱ्याचं कंपाऊंड मिळतं आहे. म्हणजेच कंपाऊंडचाच खर्च तुम्ही विचार करू शकता की किती झाला असेल. काम या ठिकाणी सुंदर केलेलं आहे आणि सुंदर डेव्हलप या ठिकाणी केलेलं आहे. यावर्षीची साफसफाई बाकी आहे. हा जर प्लॉट आपण ग्रास कटरच्या साहाय्याने स्वच्छ केला तर अत्यंत सुंदर असा प्लॉट दिसणार आहे. वेंगुर्ला 4 आणि 7 जातीचे काजू हा भरपूर उत्पन्न या ठिकाणी देतात. साधारणतः 3 ते 4 टन या ठिकाणी काजू निघतो आणि भरघोस असं उत्पन्न त्याचं मिळतं. तसंच तुम्हाला या ठिकाणी आंबा आहे, त्याचंही उत्पन्न चांगल्या प्रकारचं आहे. तसेच इतर झाडं आहेत, चिकू आहे, पेरू आहे, फणस आहेत, काफे फणस आहेत. मुख्यतः कलमी काफे फणस आपल्या प्लॉटमध्ये या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. तसेच झाडांची लागवड ही तुम्हाला नियोजित तुम्हाला पाहायला मिळेल. सुंदर अशी या ठिकाणी लागवड केलेली आहे. त्यांचं संगोपनही चांगल्या प्रकारचं केलेलं आहे आणि सुंदर असा प्लॉट या ठिकाणी डेव्हलप केलेला तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, आजच्या आपल्या प्लॉटमधला तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्हाला मुंबईतून येण्यासाठी साधारणतः 5 ते 6 तास लागू शकतात. तसेच तुम्हाला पुण्यातून यायला 5 तास लागू शकतात. तुम्ही जर कोल्हापूरमधून येत असाल तर कोल्हापूरमधून तुम्हाला 2 ते 2.5 तास लागू शकतात या प्लॉटवर पोहोचण्यासाठी. मित्रांनो, सुंदर अशा आळ्या या ठिकाणी पूर्ण ह्या झाडांना केलेल्या आहेत. त्यांचं संगोपन, त्याची उगानिगा चांगल्या प्रकारची राखलेली आहे. त्यांना खत पाणी वेळेवर या ठिकाणी मालक देत असतात. सुंदर झाडं या ठिकाणी ती डेव्हलप झालेली तुम्ही पाहू शकता आणि चांगलं उत्पन्न देणारी ही झाडं आहेत. तसेच काजू लागवड संपल्यानंतर पुढच्या बाजूला तुम्हाला आंब्याची लागवड एका बाजूला सुंदर प्रकारची केलेली पाहायला मिळेल. सध्याला उत्पादन देणारी ही आंब्याची झाडं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. हापूस आंबा आहे आणि इतर व्हरायटीची झाडं तुम्हाला पाहायला मिळतील. म्हणजेच सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी केसर, रत्ना, पायरी, तोतापुरी, आम्रपाली ह्यासारखे या ठिकाणी तुम्हाला झाडं पाहायला मिळतील. तसेच काही 1-2 प्रकार या ठिकाणी मानखुर गोवा हा प्रकार पण तुम्हाला या प्लॉटमध्ये पाहायला मिळेल. याच्या प्लॉटमध्ये किरकोळ तुम्हाला सुपारीची 1-4-5 झाडं पाहायला मिळतील.
तसेच मित्रांनो, अत्यंत सुंदर असा डेव्हलप प्लॉट केलेला आहे. अंतर्गत पीकही तुम्ही ह्या प्लॉटमध्ये घेऊ शकता. असा प्लॉट आहे. 9 एकरचा प्लॉट आणि बहुतांश सर्व प्लॉट हा टेबल सपाट आणि स्लाइसली थोडासा असा उतरता भाग तुम्हाला कुठे कुठे पाहायला मिळेल, पण बहुतांश भाग हा टेबल आणि सपाट तुम्हाला पाहायला मिळेल. तसेच झाडांची लागवड ही एका लाईनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 18x18 वरती आंबा लागवड केली आहे, तर 17x17च्या अंतरावरती तुम्हाला या ठिकाणी काजूची लागवड पाहायला मिळते. मित्रांनो, मोठा प्लॉट तुम्ही शोधत असाल, फार्म हाऊस तुम्ही शोधत असाल, तयार फार्म हाऊस शोधत असाल, तर नक्कीच या फार्म हाऊसला तुम्ही भेट देऊ शकता. असाच आपला हा फार्म हाऊस आहे. मित्रांनो, पूर्ण मातीची शेतजमीन या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. आजच्या आपल्या शेतजमिनीच्या तुम्ही कागदपत्रांचा विचार केला तर टायटल क्लिअर म्हणजेच वर्ग 1 ची शेतजमीन तुम्हाला मिळून जाणार आहे. कुठल्याही प्रकारची कोणतीही अडचण या ठिकाणी तुम्हाला भासणार नाही. स्वतंत्र सातबारा, स्वतंत्र नकाशा आणि मुख्य डांबरचा टच या ठिकाणी प्लॉट मिळणार आहे. कनेक्टिव्हिटी अत्यंत सुंदर आहे. तुम्हाला अधिकची माहिती या प्लॉटबद्दल पाहिजे असेल तर दिलेल्या आमच्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून या ठिकाणी या प्लॉटची तुम्ही अधिकची माहिती मिळवू शकता. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील हे सुंदर असं फार्म हाऊस तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. मित्रांनो, आपल्या कोकणी घर या चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच त्यांना तुम्ही लाईक करा. आपल्या भरपूर मित्रपरिवारांमध्ये ते शेअर करा, जेणेकरून त्यांनाही अशा नवनवीन सुंदर प्रॉपर्टीज आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहता येतील आणि तेही या ठिकाणी परचेस करू शकतात. मित्रांनो, सुंदर फार्म हाऊस आहे, टायटल क्लिअर आहे आणि पूर्ण कोकणी फळझाडांनी नटलेला हा फार्म हाऊस तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर वेळ घालवू नका, आमच्या दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरला कॉन्टॅक्ट करून या प्लॉटची अधिकची माहिती मिळवा आणि ह्याला भेट द्या. तर मित्रांनो, पुन्हा भेटू अशीच नवीन कोरी प्रॉपर्टी घेऊन तुमच्यासाठी तुमच्या आवडत्या आणि हक्काच्या चॅनलवर, म्हणजेच कोकणी घर या चॅनलवर. तुर्तास तुमची रजा घेतो. तुम्हा सर्वांना धन्यवाद.